शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। अक्षय, आपण बघतोय की सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी दाखल झालंय। पुन्हा एकदा आता या शिष्टमंडळाकडून जरांगे पाटलांना काय आश्वासन दिलं जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या काय चर्चा सुरू आहे? नक्कीच सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरराष्ट्रीय समितीमध्ये दाखल झालेलं आहे। खरं तर मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर सरकारकडनं मनोज जरांगे यांची मनधरणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिष्टमंडळ जे दाखल यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आहेत, उदय सामंत आहेत, शंभूराज देसाई आहे, हे देखील आंतरराष्ट्रीय समितीमध्ये दाखल झाले आहे। आता शिष्टमंडळाची आणि मनोज जरांगे पाटील यांची चर्चा सुरू आहे। खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी अगोदरच स्पष्ट केलेलं आहे की 58 लाख नोंदी द्या, प्रमाणपत्र द्या, नुसते आश्वासनं देऊ नका, चर्चा करू नका, अशा प्रकारचा इशारा जो जरांगे पाटील यांनी या अगोदरच दिलेला आहे। तरी देखील आपण पाहिलं तर शिष्टमंडळ जे आहे ते दाखल झालं आहे, चर्चा होतीये। नेमकी या चर्चेत काय होतंय, मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या याबाबत शिष्टमंडळ ते आश्वासन जरांगे पाटील यांना देतं का, मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टचं आंदोलन थांबवतात का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अक्षय, आपण बघतोय की चर्चेला सुरुवात झालेली आहे। या चर्चेतून ठोस काही आश्वासन जरांगे पाटील यांना दिलं जाईल का? काय याबाबत तुम्हाला अधिकची माहिती? नक्कीच खरं तर सरकार मनोज जरांगे पाटील यांना माहिती देत असेल की मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेटनुसार किती प्रमाणपत्र दिले गेले, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र किती दिले गेलेत आणि ज्या 58 लाख नोंदी आहेत त्यातून किती प्रमाणपत्र नेमकी आतापर्यंत वाटण्यात आलेले याची माहिती जी ती सरकार शिष्टमंडळ जरांगे पाटलांना देत आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दुसरे विषय की मराठवाड्यामध्ये 4 कुणबी प्रमाणपत्र जे आहे जात पडताळणी समितीने रद्द केलेले आहेत, त्याविषयी देखील जरांगे पाटील आक्रमक झालेले होते। ती चूक दुरुस्त करा, अशा प्रकारची मागणी जी जरांगे पाटलांची होती। त्यामुळे आता एकंदरीत आता चर्चेला सुरुवात झालेली आहे। चर्चा संपल्यानंतर नेमकी मनोज जरांगे पाटील यांना काही आश्वासन देण्यात येतं का, हे देखील बघणं आपल्याला महत्त्वाचं असणार आहे। मात्र महत्त्वाची बातमी आहे की आता सरकारच्या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे पाटील यांची चर्चा सुरू झाली आहे। मनोज जरांगे पाटील ते कागद आहेत ते वाचून दाखवत आहेत, विखे पाटलांच्या हातात देखील कागद दिसत आहेत। त्यामुळे या दोघांमध्ये जी आहे ती आता चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। निश्चित लक्ष आपण बघतोय की सरकारी शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्या चर्चेला सुरुवात झाली। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। वेळोवेळी अपडेट जाणून घेऊ। आपण जर तरी थेट दृश्य आपण बघतोय अंतरावली सराटीतून। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करतायत। नंतर काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात जे कुणबी प्रमाणपत्र दिले होते त्यातील 3 ते 4 प्रमाणपत्र हे जात पडताळणी समितीकडून रद्द करण्यात आले होते आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। सरकारने त्यांनी तोफ काढली होती।